एखाद्याला जर कीर्तनकार किंवा या गोष्टींकडे वळायचं असेल तर त्यांनी थोडक्यात आळंदीला भेट द्यावी आणि हो, तिथं जोग महाराज वारकरी संस्था या संस्थेत त्यांनी जावं. हो, अशा आहेत संस्था आणि 2-4 नावाजलेल्या संस्था आहेत आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण म्हणजे हे आध्यात्मिक शिक्षण हे चांगलं मिळतं तिथं. आणि त्या संस्थेबद्दल जर थोडं सांगायचं म्हटलं की तिथं फीस मागितली येते का, फीस द्यावं लागते का, नाही, किंवा अजिबात कसं त्याची प्रक्रिया कशी असते? नाही, आमच्या मी कीर्तनातूनही सांगत असतो लोकांना आणि बरेच सांगतात की शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही, अशी संस्था म्हणजे ती आळंदीची संस्था. बरोबर आहे, बिन पगारी शिक्षक आणि बिन फी विद्यार्थी. आणि सगळे विद्यार्थी पूर्वी मधुकरी मागून आणायची. मधुकरी म्हणजे वेगळ्या वेगळ्या गावात जायचं आणि तिथून भाकरी काढून असे मागून लोक प्रेमाने द्यायचे. बरोबर. आणि मग ते खाऊन विद्यार्थी शिकायचे. फार मोठे अभ्यासक म्हणजे आमचे माझे गुरु वैकुंठराज बांधवराव वाटकर ते 65 साली बापू त्या आळंदीला गेले शिकायला. त्यावेळेस काळ वाईट होता, म्हणजे त्यावेळेस मधुकरीची एवढी काही फार सोय नव्हती ना, कोणी द्यायचं कोणी, कारण नवीनच ती सुरुवात झालं होतं. तर त्यांनी फार वाईट दिवस काढले त्या काळात. पण निष्ठा, आपल्याला साधना करायची, आपल्याला परमार्थ करायचा, आपल्याला भगवत प्राप्तीची साधना करायची, या हेतून त्यांनी ते सगळ्या संकटाला तोंड देत ते शिकले. बरोबर. अशी पुष्कळशी महात्मे होऊन गेली, आजही आहेत. म्हणजे कीर्तनकाराची शाळा चांगली निर्माण झाली.